विदर्भ मराठवाड्यात पावसाअभावी स्थिती चिंताजनक। राज्यात 15 जिल्ह्यात अपुरा पाऊस, सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक जिल्ह्यात। भंडाऱ्यात गोसेखुर्द धरण 63% भरलं, अपेक्षित पाणी भरल्याची माहिती। अल निनोची धास्ती मात्र कायम। जरांगे पाटलांचं उपोषण अंतरवालीतच होणार, मागण्या मान्य न निघाल्यास मुंबईकडे करणार कूच। 29 ऑगस्ट पासून निर्णायक लढा। विलेपार्लेच्या साठे कॉलेज बाहेर राडा, मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी। पुण्यात वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून हाणामारी, काही काळ परिसरात तणाव, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतप्त। पुण्यात पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा, धनाजी टोणे आणि त्याची आई आरोपीच्या कटघऱ्यात, पत्नी गर्भवती असताना मारहाण। भाजपाच्या पुणे विभागीय बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदार सोलापुरात, सकाळच्या सत्रात 200 पदाधिकाऱ्यांची बैठक। संभाजीनगरच्या पैठणखेडा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, खोल्या जीर्ण, दरवाजे तुटलेले, सगळीकडे अस्वच्छता। अकोले तालुक्यातल्या मानेरेच्या आश्रमशाळेत 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण, डोक्याजवळ गंभीर दुखापत। राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र, लाभार्थींची संख्या 1,65,00,000 योजनेचा दरमहा भार घटला। नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित, एफडीएची कारवाई, स्वच्छता देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका। नाशिकच्या कुंभमेळ्यातील पीडब्ल्यूडीच्या 2000 कोटींपेक्षा जास्त रस्ते प्रकल्पांची चौकशी होणार, समितीची घोषणा, 15 दिवसात अहवाल। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात आजपासून कारवाई, आरटीओ विभाग सज्ज, कारवाईवेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधा, प्रत्येक मंत्र्याला टास्क, मोदी सरकारचा जेनझी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। राज्यात एसआयआरच्या वेळापत्रकात बदल, अंतिम यादी 4 नोव्हेंबरला, पहिला टप्पा पूर्ण। ठाकरे गटाचा धनुष्यबाणावर थेट निशाणा, आम्हाला द्या नाहीतर गोठवा, सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, घटनात्मक पापाला बक्षीस नको अशीही भूमिका। वर्ध्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, 4 महिलांची सुटका, मुख्य सूत्रधारही पोलिसांच्या ताब्यात। चिखलदऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी, 1 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी, देशभरात पर्यटक दाखल। हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर 5-3 विजय, भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेकचे प्रत्येकी 2 गोल। गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्यानं 5 जणांचा मृत्यू, भावनगर जिल्ह्यातील घटना, तिघांची प्रकृती चिंताजनक।